शक्तीपीठ महामार्गावरनं गेल्या काही महिन्यांमधलं वातावरण चांगलंच तापल्याचं दिसतंय। एकीकडे या महामार्गावरनं महायुतीमध्ये मतभेद असल्याचं जरी चित्र असलं तरी दुसरीकडे या महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी वज्रमूठ आवळलेली आहे आणि त्यातच आता शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला नाही तर सामूहिक आत्महत्येचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा तापला, शेतकऱ्यांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा, जमीन संपादन अधिकाऱ्यांवरही संताप। राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गावरनं सांगलीमधलं वातावरण चांगलंच तापलंय। शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांना ब्रिटिशांप्रमाणे वागणूक देतंय। राजगुरू सुखदेव आणि भगतसिंग यांना जसं फासावर लटकवलं तशीच अवस्था शेतकऱ्यांची केली जातीये असा शेतकरी आरोप करतायत। त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग रद्द न केल्यास 23 मार्चला शहीद दिनी शेतात सामुदायिक आत्महत्या करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। जुना महामार्ग हा एकदा रुंद झाला, दुसऱ्यांदा रुंद झाला आणि आता तिसऱ्यांदा रुंद करायचं झालेलं आहे। त्यामुळे शक्तीपीठ सुद्धा इथं थांबेल असं काही नाही। या सगळ्या प्रचारातून सगळी गावाच्या गावं आपल्याबरोबर कशी उभी करायची अशी चर्चा सकाळपासून झालेली आहे। शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेवांच्या 23 मार्चच्या या दिवशी शहीद दिनादिवशी आम्हाला शेतामध्ये सामुदायिक फाशी घ्यावी लागेल। ही जर सरकारने शक्तीपीठ महामार्ग नाही रद्द केला तर नसेल तर या सरकारला आम्हाला इथं आलेल्या अधिकाऱ्यांना फासावर लटकावं लागेल अशा पद्धतीची भूमिका आज शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे आणि या महामार्गाचा घाट उद्योजकांच्या फायद्यासाठी घातल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। आम्ही या महामार्गाला 1 इंचही जमीन देणार नाही अशी आम्ही आज या कार्यशाळेत मागणी केलेली आहे किंवा बऱ्यापैकी सर्व शेतकऱ्यांचे यावर सहमती झालेली आहे। शक्तीपीठ महामार्गावरनं महायुतीमध्येच मतभेद असल्याचं दिसून आलेलं आहे तर दुसरीकडे या महामार्गाच्या मुद्द्यावरनं शेतकरी संतप्त होत रस्त्यावर उतरताना दिसतायत। इतकंच नाही तर आता शेकापनं याबाबत निर्वाणीचा इशाराही दिलाय। त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाबाबत सरकार काय निर्णय घेतं याकडे सर्वांचेच डोळे लागले। संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।